राकेश किशोरवर कारवाई नाही पाहिजे. राकेश किशोरच्या मागे असलेली मानसिकता, ही मानसिकता तुम्हाला नष्ट करावं लागेल. याचा सत्ताधीशांनी बोध घ्यायला पाहिजे. मैं जहाँ तक ये मानूंगा जैसे सरकार जिम्मेदार है उसी तरह मैं जुडिशरी को भी, जो अपर जुडिशरी है, मैं इसको भी जिम्मेदार मानता हूँ। गवर्नमेंट स्पॉन्सर्ड लोग हैं, इनके साथ में कुछ संगठनाएं हैं जो खुलकर देश के अंदर अराजकता पैदा कर रही है। ही मानसिकता जोपर्यंत आपण संपुष्टात आणणार नाही, सत्ताधीशांनी याच्यावर कटाक्षाने नजर ठेवणे आवश्यक आहे. आणि जोपर्यंत ही मानसिकता संपणार नाही तोपर्यंत हे असेच प्रकार या देशामध्ये सुरू राहील. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर काल सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान एका वकिलाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यानंतर या हल्ल्याचे जे आहेत ते देशभरात पडसाद उमटलेले आहेत. आज अमरावती जिल्हा वकील संघाने सुद्धा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन त्या हल्लेखोरावर जी आहे ती कारवाईची, कडक कारवाईची जी आहे ती मागणी केलेली आहे. एक दिवसाचं काम बंद आंदोलन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. या ठिकाणी वकील संघाचे पदाधिकारी तथा सदस्य, काही वकील बांधव सुद्धा आहेत. आपण त्यांनी संवाद साधूयात. सर, काय नेमकी आज तुम्ही मागणी केलेली आहे? नाही, मागणी म्हणजे सगळ्यात पहिले तर या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध केला. राकेश किशोरवर कारवाई नाही पाहिजे. राकेश किशोरच्या मागे असलेली मानसिकता, ही मानसिकता तुम्हाला नष्ट करावं लागेल. याचा सत्ताधीशांनी बोध घ्यायला पाहिजे. जोपर्यंत त्याला आधार आणि सपोर्ट नाही त्याच्याशिवाय तो एवढी हिंमत करू शकत नाही. त्याच्या मागे एक मोठी विचारसरणी आहे आणि ही विचारसरणी भारतासारख्या लोकशाही देशामध्ये सर्व धर्म समभाव आणि धर्मनिरपेक्षाचे तत्व आपण पालन करत असताना एका विशिष्ट धर्माचा नंतर त्याच्यावर उच्चार करणं ही अतिशय दुर्दैवपूर्ण गोष्ट आहे. त्यामुळे या गोष्टीचा अतिशय घृणास्पद अशी गोष्ट ही विकृती आहे. ही विकृती आपल्याला निखळून काढावं लागेल. ही विकृती आपल्याला नष्ट करावं लागेल. ही विकृती नष्ट करावी लागेल असं सरांचं म्हणणं. आणखी काही वकील बांधव आहेत. सर, काय होतंय की ज्या न्यायव्यवस्थेच्या प्रक्रियेमध्ये जे प्रमुख घटक आहेत, वकील असतील, पोलीस बांधव असतील, न्यायाधीश असतील, यांच्यावर होणारे हल्ले वाढलेले आहेत. काल अमरावतीमध्ये सुद्धा एका वकील बांधवावर हल्ला झालेला आहे. ही प्रवृत्ती जी ती वाढत आहे, काय सांगा? या प्रवृत्ती नसून याची एक मानसिकता आहे. ही मानसिकता जोपर्यंत आपण संपुष्टात आणणार नाही, सत्ताधीशांनी याच्यावर कटाक्षाने नजर ठेवणे आवश्यक आहे. आणि जोपर्यंत ही मानसिकता संपणार नाही तोपर्यंत हे असेच प्रकार या देशामध्ये सुरू राहील. म्हणूनच आम्ही आज या सर्व घटनेचा निषेध करतोय. न्याय देण्याच्या प्रक्रियेतील प्रमुख घटक असतात, यांच्यावर जर आज हल्ले होत असतील तर नेमकं न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची असा सुद्धा प्रश्न पडतो. न्यायाची अपेक्षा निश्चितच न्यायाधीशाकडनं केली जाते आणि न्यायाधीश त्यांच्या सर्वतोपरी प्रयत्न करतात आणि त्यांच्या सद्सद विवेक बुद्धीने न्याय निर्णय सुद्धा देतात. परंतु त्यामागे जी मानसिकता लपलेली असते, ही मानसिकता संपवणे हाच आहे आजच्या निषेधाचा भाग आहे. मी पुन्हा एकदा सरांकडे येतो. सर, काल एका पोलीस बांधवावर सुद्धा पुण्यामध्ये हल्ला झाला, काल अमरावतीमध्ये वकील बांधवावर हल्ला झाला. नेमका कायद्याचा धाक उरला नाही असं वाटतं? 100% हे म्हणजे कायद्याचा धाक उरला नाही हे त्याचं प्रतिबिंब आहे. वकिलांवर हल्ले होऊन राहिलेले आहे, पोलिसांवर हल्ले होऊन राहिले आहेत. देशातील सर्वोच्च न्यायालयातील सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीवर जर हमला होत असेल त्याच्यापेक्षा दुर्भाग्यपूर्ण कोणती गोष्ट असू शकते. मग जर का देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयीन कामकाज चालू असताना जर असा हल्ला होत असेल तर जिल्हा न्यायाधीश आणि जिल्हा कोर्ट आणि तालुका कोर्टामधली काय परिस्थिती असेल याची आपण कल्पना करू नाही शकत. त्यामुळे हा देशामध्ये निर्माण झालेला एक सगळा सावळा गोंधळ आहे आणि हा गोंधळ नष्ट करण्याची जबाबदारी सत्ताधीशांवर, सत्ताधारी सरकारवर आहे. कोणत्याही पक्षाचं सरकार असो, ही सरकारची जबाबदारी आहे. एका विशिष्ट पार्टीचं सरकार आहे म्हणून मी म्हणत नाही, कोणतंही सरकार असो त्या सरकारची जबाबदारी आहे की देशामध्ये असा कोणतेही अराजकता निर्माण होईल. एकूणच देशात अराजकता निर्माण होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. आणखी काही वकील बांधव आहेत. सर, काय सांगाल? आता काल जो हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की मी केलेल्या कृत्याचा मला जराही पश्चाताप नाहीये. तुम्हाला काय वाटतं? मैं सबसे पहले तो मैं उस घटना का कड़े शब्दों में निंदा करता हूं और मैं ये बोलना चाहूंगा कि देश के अंदर कुछ सालों से एक विकृत मानसिकता वाले लोग देश का माहौल खराब कर रहे हैं और देश को बांटने की कोशिश कर रहे हैं. और ये गवर्नमेंट स्पॉन्सर्ड लोग हैं, इनके साथ में कुछ संगठनाएं हैं जो खुलकर देश के अंदर अराजकता पैदा कर रही है. मॉब लिंचिंग का ऐसा हो गया जैसे कोई गुनाह ही नहीं है. मॉब लिंचिंग, लोगों को, मासूम लोगों की जान ले ली जा रही है और उसके अलावा जो हुकूमतें खामोश बैठी है, एक आदमी गुनाह करता है और उसके पूरे घर को बुलडोजर से गिरा दिया जाता है. तो ये कोर्ट कचहरी काय के लिए खुले फिर ये लोग? इन सबको बंद कर देना चाहिए और हुकूमत के हाथ में दे देना चाहिए. तो इसके लिए जिम्मेदार अगर कोई है तो वो केंद्र सरकार है. केंद्र सरकार द्वारा पुरस्कृत स्पॉन्सर्ड ये लोग हैं जो ये घटनाओं को अंजाम दे रहे हैं. और जो शख्स, जो वकील ने ये हरकत की है, मैं दावे से कह सकता हूं
कि इसके पीछे वही ताकत है जो देश के अंदर माहौल खराब करने पर तुली हुई है। यहाँ देश के अंदर दो तरह के कानून चल रहे हैं, कुछ लोगों के लिए, विशिष्ट लोगों के लिए अलग कायदा और कुछ लोगों के लिए अलग कायदा। विशिष्ट लोग वो है जो गवर्नमेंट स्पॉन्सर्ड लोग हैं, जो कुछ भी करते हैं अगर तो उनके लिए कोई गुनाह नहीं होता है। देख लीजिए आप, ऐसे ऐसे स्टेटमेंट्स देते हैं वो लोग, सुप्रीम कोर्ट के जज को स्टेज पर से कंडेम करते हैं, सुप्रीम कोर्ट को कंडेम करते हैं, लेकिन उनके खिलाफ में कोई कार्रवाई नहीं होती है। वहीं अगर एक आदमी छोटी सी कोई बात कर ले तो उसके खिलाफ में देशद्रोह का आरोप लगता है। मैं जहां तक ये मानूंगा जैसे सरकार जिम्मेदार है, उसी तरह मैं जुडिशरी को भी, जो अपर जुडिशरी है, मैं इसको भी जिम्मेदार मानता हूँ। यानी आपका कहना है कि जो शासन है, सरकार है और न्याय व्यवस्था है, इनमें कुछ तो भी कनेक्शन है? नहीं, कनेक्शन नहीं है, लेकिन मैं ये मानता हूं कि ये जो जुडिशरी में, जो अपर जुडिशरी है, अगर ये शुरुआत से कभी सख्त कदम उठाते, जो लोग उनके खिलाफ उनको क्रिटिसाइज कर रहे हैं, उनके नाम लेके गालियां दे रहे हैं, भद्दी टिप्पणियां कर रहे हैं, अगर उनके ऊपर शुरू से सुप्रीम कोर्ट और हाई कोर्ट का भी सख्त होता तो आज ये नौबत नहीं आती। तो कहाँ कुछ हद तक जुडिशरी, अपर जुडिशरी भी इसके लिए जिम्मेदार है। काहीतरी जे आहे ते ज्युडिशरीमध्ये सुद्धा जो आहे तो प्रॉब्लेम आहे, ते सुद्धा यासाठी जबाबदार आहेत असं यांचं म्हणणं आहे. एकूण जर प्रकरण सांगायचं झालं तर खजुराहो या ठिकाणी जी भगवान विष्णू यांची मूर्ती होती, त्या मूर्तीचं काम पूर्ण होती, मूर्ती जी होती खंडलेली होती, तिचं काम करावं यासाठी त्या वकिलाने जी होती ती सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती आणि न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सांगितलं होतं की तुम्ही ही याचिका इकडे आणू नका, कारण हा जो आहे हा पुरातत्व खात्याचा विषय आहे, पुरातत्व खात्याअंतर्गत येणारा हा विषय आहे आणि तुम्ही पुरातत्व खात्याकडे जा, अन्यथा तुम्ही तुमच्या देवाकडे, विष्णू भगवानाचे तुम्ही जर हे असाल भक्त असाल तर तुम्ही त्यांच्याकडे प्रार्थना करा आणि त्यांनाच विचारा की या प्रकरणामध्ये नेमकं काय केलं पाहिजे. यानंतर ते प्रकरण जे आहे ते वाढत गेलं आणि त्या वकिलांनी जो आहे तो काल पायातील जोडा जो आहे तो न्यायमूर्तींवर फेकून मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या वकिलाला पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलं. मात्र न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सामंजस्याची भूमिका ठेवत अशा हल्ल्यांचा माझ्यावर फरक पडणार नाही असं सांगत त्याला माफ करावं असं सुद्धा सांगितलं. मात्र यानंतर या वकिलाने एक वक्तव्य केलं की मी काल केलेल्या कृत्याचा मला जराही पश्चाताप नाही. यानंतर देशभरामध्ये जे आहेत ते संतप्त भावना उसळलेल्या आहेत. अमरावतीसह संपूर्ण देशभरात आज निषेध नोंदवला जातोय. अवकाश बोरसे, लोकमत डिजिटल, अमरावती.